नमो नमः. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण 9वीच्या पुस्तकातील काव्यशास्त्र विनोद हा जो कंठस्थीकरणार्थ नियोजित पाठ आहे त्यातील श्लोकांचं गायन कसं करायचं हे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. काव्यशास्त्र विनोद कंठस्थीकरणार्थ. साक्षरा विपरीताश्चे राक्षसा एव केवलम् सरसो विपरीतोऽपि सरसत्वं न मुञ्चति वृक्षाग्रवासी न च पक्षिराजः त्रिनेत्रधारी न च शूलपाणिः त्वग्वस्त्रधारी न च सिद्धयोगी जलं च बिभ्रन्न घटो न मेघः तातेन कथितं पुत्र पत्रं लिख ममाज्ञया न तेन लिखितं पत्रं पितुराज्ञा न लङ्घिता मृगमीन सज्जनानां तृणजलसन्तोषविहितवृत्तिनां लुब्धकधीवरपिशूना निष्कारणवैरिणो जगति गङ्गायाश्चञ्चलतरे वारिणी प्रतिबिम्बितं शोभते तारकायुक्तं शतचन्द्रं नभस्तलं तस्यादीर्णतस्यान्तः यो मध्ये तस्य तिष्ठति तवाप्यस्ति ममाप्यस्ति यो जानाति स पण्डितः यद्वक्त्रं मुहुरीक्षसे न धनिनां मृषेण चाटुं मृषा नैषां गर्ववचः शृणोषि न च तान् प्रत्याशया धावसि काले बालतृणानि खादसि परं निद्रासि निद्रागमे तन्मे ब्रूहि कुरंग कुत्र भवता किं नाम तप्तं तपः. शेवटचा चारोळींचा श्लोक. श्लोकपूर्ती आणि कृती या दोन्हीसाठी निरतिशय महत्त्वाचा. अपेक्षा आहे शब्द, उच्चार आणि श्लोकाची चाल तुम्हाला समजली असेल. शुभम भवतु.